नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आता या योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची पण बातमी आहे आणि एक महत्त्वपूर्ण सुद्धा अपडेट आहे। कारण आदित्यताई तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांना 26 जानेवारीपर्यंत पैसे मिळणारच आहेत। तर यामध्ये अपडेट काय असणार आहे, महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहे जानेवारी महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर कालपर्यंत 1.10 कोटी रुपये जमा झाले होते, पण 25 जानेवारी 2025 ला सुमारे 1.31 कोटी रुपये जमा झाले आहे। 24 जानेवारी 2025 पर्यंत 1.10 कोटी जमा झाल्याची माहिती सांगितली होती। प्लस आता 25 जानेवारी पर्यंत 1.31 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात सन्मान निधी जमा झाल्याची माहिती हे सुद्धा सांगितली आहे। आतापर्यंत सुमारे 2.41 कोटी लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यात सन्मान निधी जमा झालेला आहे व 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे, अशी माहिती आदित्यवर्ध सुनील तटकरे यांनी सांगितलेलं आहे। तरी ते महत्त्वाचे अपडेट आहे। ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांनी वाट पाहायची आहे व ज्यांना पैसे मिळालेले आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की पैसे मिळाले आहेत। एक महत्त्वपूर्ण दुसरी अपडेट काय असणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभ घेत असलेल्या महिला आहेत किंवा पात्र असलेल्या महिला आहेत किंवा अपात्र असलेल्या महिला आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। आता तुमच्यासाठी एक नवीन ऑप्शन आला आहे, म्हणजे जे अपात्र असतील, ज्यांना नोकरी लागली असेल किंवा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, ज्यांची वयोमर्यादा 21 ते 65 वर्षामध्ये बसत नसेल, ज्या महिलांचे लग्न झालं आहे व त्या दुसऱ्या राज्यामध्ये शिफ्ट झाले आहेत किंवा ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, अशा ज्या अपात्र महिला आहेत त्यांना सरेंडर करता येणार आहे। हे सुद्धा ऑप्शन आता या योजनेमध्ये येणार आहे। लक्षात घ्या, जे अपात्र महिला आहे तुम्हाला स्वतःहून जर सरेंडर करायचं असेल तर तुम्ही करू शकता। ज्या पात्र महिला आहे त्यांना कोणतेही हालचाल करण्याची गरज नाही। तुम्हाला 1,500 रुपये मिळतच राहणार आहे व या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकणार आहात। तर इथे ज्या महिलांना नोकरी लागली आहे पण ते सुद्धा आता इथे या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। कारण सरेंडर हा ऑप्शन आहे, तुम्ही स्वतःहून तिथे सांगू शकता की आम्हाला या योजनेचा कोणताही लाभ घ्यायचा नाही। त्याच्यामुळे लक्षात घ्या महिलांनो, तुम्ही जर इथे पात्र नसेल तर नक्कीच इथे सरेंडर व्हायचं आहे। तुम्हाला सरेंडर ऑप्शनवरती जाऊन इथे कन्फर्म करायचं आहे। इथे कुठेही जाऊन तुम्हाला म्हणजे पंचायत समिती किंवा सरकारी संस्थेकडे जाण्याची गरज नाही। तुम्हाला इथे डायरेक्टली ऑनलाईन पद्धतीने सरेंडर ऑप्शनवरती जाऊन तुम्ही सरेंडर होऊ शकणार आहात। महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असेल किंवा अजूनही तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच पहिल्यांदा जाऊन सबस्क्राईब करायचं आहे व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे। धन्यवाद।